लोकशाहीमध्ये निवडणुकीला अतिशय महत्त्व आहे आणि या निवडणुका ज्या आयोगाच्या मार्फत पार पाडतात तो म्हणजे निवडणूक आयोग. मात्र या निवडणूक आयोगाच्या कारभारावर गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी असू द्यात नाहीतर विरोधक असू द्यात यांच्याकडनं प्रश्न उपस्थित केलेले आहेत. विरोधकांकडनं वारंवार मतदार याद्यांमधले घोळ असू द्यात किंवा निवडणूक आयोगाचा एकंदरीत कारभार याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील निवडणूक आयोगाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे एक प्रकारे त्यांनी ओढले आणि यानंतर राज्यभरामध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावरनं एक प्रकारची चर्चा चालू झालेली आहे. जे इतर भागामधले जे जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छितात किंवा महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छितात त्या उमेदवारांच्या मनामध्ये देखील कोलाहल असल्याचं पाहायला मिळतं आहे. मी आता पुणे महानगरपालिकेमध्ये नव्यानं समावेश झालेल्या 32 गावांपैकी एक असणाऱ्या कोल्हेवाडी या भागामध्ये आहे. हॉटेल सुशीला या ठिकाणी माझ्यासोबत सर्व पक्षीय जवळपास नेते आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत आणि निवडणूक आयोगाचा जो एकंदरीत कारभार सुरू आहे त्याबद्दल त्यांना काय वाटते, या निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे इकडच्या लोकांना कशा पद्धतीचा अडचणींचा सामना करावा लागतो आहे याच्याबद्दल आपण संवाद साधूयात. दादा, तुमचं नाव सांगा, पक्ष सांगा आणि एकंदरीत आत्ता जे सगळं सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी सौरभ जयसिंग मते, सरपंच खडकवासला. आत्ता सध्या महानगरपालिकेच्या इलेक्शनसाठी निवडणूक आयोगाने जी मतदार यादी प्रसिद्ध केली त्या मतदार यादीमध्ये असंख्य त्रुटी आहेत. या त्रुटी आता त्यांनी आम्हाला आजची शेवटची तारीख आहे, पण तिथं अर्ज द्यायला गेल्यानंतर ते अर्जही घेत नाही. अर्ज म्हणले की तुम्ही दिले तरी अर्ज आम्ही ते केराचे डोबले टाकणार. त्यांनी आम्हाला हे सांगतात त्यांचे आधार कार्ड जोडा. एकदा सांगतात की जे त्रुटी त्यांच्या मतदार यादीतलेच ॲड्रेस आम्ही ग्राह्य धरणार आहे. काही ठिकाणी सांगतात की आम्ही आधार कार्ड धरणार आहे आणि ते सगळ्यांचे डॉक्युमेंट मागतात. पण त्यांनी जर सगळं पहिल्या धायरी किंवा शिवना जो पार्ट असेल जिथं डिवायडेशन झाले तिथं त्यांनी स्वतः जाऊन सर्वे करून ते याद्या पडल्यात का ह्याचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे. त्या त्रुटी आहेत, त्या त्रुटी त्यांनी गांभीर्याने घेऊन त्या त्रुटीचं त्यांनी निरसन करायला पाहिजे. तरच ही निवडणूक करण्यात मजा आहे, ना तर ती निवडणूक करण्यात काहीच मजा नाही आहे. तुम्ही स्वतः निवडणूक लढवण्यासाठी मी स्वतः निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं मी निवडणूक लढवण्यामध्ये इच्छुक आहे. बरं, आता आपण जर बघितलं असेल तर निवडणूक आयोगाचा कारभार एकंदरीत स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याच्यावरती नाराजी व्यक्त केली. भाजपच्या दबावाखाली असल्याचा आरोप होत होता निवडणूक आयोगावर. मात्र आता फडणवीस स्वतः निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराज झालेत. आता एक तुम्ही देखील या भागातनं इच्छुक आहात. इच्छुकांच्या मनात काय सुरू आहे सध्या? आता या ठिकाणी आमची 34 गावं महानगरपालिकेमध्ये आता नव्याने समाविष्ट झालेली आहेत. त्या समाविष्ट झालेल्या गावांमध्ये प्रशासन लागू आहे. हे प्रशासन अजिबात त्यांच्याकडे आम्ही कुठल्या गोष्टीची मागणी केली असता ते प्रशासन आम्हाला सांगतं आमच्याकडे फंड शिल्लक नाही आहे, आम्ही पुढच्या म्हणजे जो आढावा आहे त्याच्यामध्ये आम्ही मांडू. ह्या सगळ्या प्रश्नांना नागरिकांना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सामोरे जायला लागतं. रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असेल, आरोग्याचा विषय असेल, इथं कुठलंही प्रशासनाचं लक्ष नाही. टॅक्स मात्र लोकांकडनं भरपूर घेतला जातो. टॅक्समध्ये कुणालाही सवलत दिली जाणार नाही, टॅक्स हा भरायच लागणार आहे. पण ज्या विकासाच्या कामावरती लक्ष दिलं पाहिजे त्याला विकासाच्या कामावरती लक्ष दिलं जात नाही. आणि दुसरा विषय आपला जो मतदार याद्यांचा असेल किंवा जो वार्ड बनवला आहे, आपला जो वार्ड बनवत असताना जी दिशा सरकारी अधिकाऱ्यांनी जी टाकलेली आहे त्या दिशेमध्ये ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की ह्या याद्या तुमचे नावं तिकडे गेले नाही पाहिजे, इकडे गेले नाही पाहिजे. त्यामध्ये आम्ही सगळे नागरिक असतील, उमेदवार असतील, हे सहकार्य करतात त्यांना की बाबा ही यादी हे मतदानाचं नाव ते पलीकडे गेलेलं आहे, इकडे आमच्या वार्डातली नावं आमच्याकडे आलेली नाही आहे, ती दुसरीकडे गेलेली आहेत. हे आम्ही सांगत असताना पण प्रशासन या गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. प्रशासन आम्हालाच कामाला लावतं आहे. हे काम ॲक्च्युली पाहिलं तर हे प्रशासनाचं आहे की ज्या मतदान याद्या तुम्ही डिवाईड केल्या त्या डिवाईड केलेल्या याद्या ह्या तुम्ही बरोबर आहेत का नाही पाहणं काम हे प्रशासनाचं आहे. आणि हे होत असताना ओबीसी आरक्षणाचा विषय असेल, वारंवार ह्या विषयामध्ये लोकांना गुरफटलं गेलं जात आहे आणि या गुरफटल्याचं नुकसान हे नागरिकांचं होतं आहे. इथले विद्यार्थी असतील, नागरिक असतील, बस सेवा असेल, कुठल्या योजना कॉर्पोरेशनच्या कुठल्या योजना आजपर्यंत कुठल्या मुलांना लागू झालेल्या नाही आहेत. जो बसचा पास असेल, माझं म्हणणं हे आहे की आता ज्या पद्धतीनं निकाल जो आहे तो आता 20 दिवस जवळपास पुढं गेलेला आहे. आता ह्याचीच पुनरावृत्ती महानगरपालिकेच्या निवडणूक नाही होणार याची कोण गॅरंटी आहे? आता ह्याची गॅरंटी तर घेऊ शकत नाही. हे जे प्रशासन या मुख्यमंत्री साहेबांनी ह्याची गॅरंटी घेतली पाहिजे की या निवडणुका लावायच्या कधी. आपण आता मुख्यमंत्री स्वतःच नाराजी व्यक्त करतात इलेक्शन कमिशनच्या कारभारावर. हा, हे होत असताना मग त्यांच्या प्रशासनावरती मुख्यमंत्र्यांचा प्रभाव असणं गरजेचं आहे. ह्यांनी ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे किंवा तुम्ही त्यांना आदेश दिले पाहिजेत. प्रशासनाच्या माध्यमातून आपण ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. होत नाही होत. तुमचं काय मत आहे?
उमेदवार नमस्कार. म्हणून किंवा इच्छुक उमेदवार म्हणून लोक आता तुमच्या मनात काय सुरू आहे? कारण एवढे दिवस झाले लोक तयारी करतायत, खर्च करतायत, काय नेमकं सुरू आहे? सगळा भोंगळ कारभार चाललेला आहे. हां. जे साहजिक सगळ्यांना दिसते, अख्ख्या महाराष्ट्र पाहतोय. तुमचीच पकड नसेल, तुमचंच राज्य सरकार आहे, तुमचं केंद्र सरकार असून तुमची पकडच नाही ना या विषयावरती. म्हणून माननीय श्री राजसाहेब ठाकरेंनी 2017 पासून ह्या भोंगळ कारभारावरती आवाज उठवलेला आहे आणि त्याचा फॉलो पण घेतलेला आहे. आता ते उदयास आलंय की ह्या बोगस मतदार, कालही परवाही पेपरला आणि तुम्ही टी व्हीलाही पाहिलं असेल, ठोकाठोकी चाललेली आहे. राजसाहेबांनी सांगितलेले आहे, जो कोण बोगस मतदार असेल त्याला फोडून काढायचा. ही आमची नाही पण सुविधा. माझा मुद्दा हा आहे की आता ह्या अशा पद्धतीने एकंदरीत जो सगळा कारभार सुरू आहे, म्हणजे कोणाचा कोणाला काय मिळच नाही अशी परिस्थिती झाली. प्रचंड असं अकार्यक्षम अधिकारी आहेत का काय अशा पद्धतीने लोक आता स्वतः बोलायला लागलेत निवडणूक आयोगामध्ये. खरं तर निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे, मात्र ज्या पद्धतीचा कारभार सुरू आहे त्याच्यावरून अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत. आणि इच्छुक म्हणून तयारी करताय तुम्ही पण गेले अनेक दिवस झालं, वर्ष झालं. आता काय म्हणजे आता पुढे जाऊ शकतात निवडणुका, काय वाटतं? काय सांगताच येत नाही, कुणाला कुणाचा भरोसा राहिलेला नाही. गेली 3 वर्ष झालं असंच चालू आहे. त्याच्यानं बक्कळ होत असेल. खर्च होतोय, कामही करावं लागतात, वेळही द्यावा लागतोय आणि वाटही पाहायला लागते. नक्की काय डिक्लेरेशनच नाही त्यांचं, त्यांनाच कळा ना की आपण काय केलं पाहिजे. काहीतरी डिक्लेअर तरी करा, इथे आघाड्या काय काय नाही ते तरी उमेदवारांना सांगितलं पाहिजे. आणि प्रशासकावरती त्यांचंच कंट्रोल पाहिजे. हे प्रशासक जे आहे, आत्ता समजा आम्ही दायरी पाट ते शिवण्यापर्यंत आहे आमचा वार्ड, त्या ठिकाणी पुणे क्षेत्रीय कार्यालय जे आहे आपलं माणिकबाग क्षेत्रीय कार्यालय, ते अधिकारी जागेवर बसलेले नसतात. आम्ही जातो, अर्ज निवेदनं घेऊन जातो. एक कंप्लेंट असेल तर आम्हाला 10 दरवाजे फिरावं लागतात. काय ऐकत नाही. कुणी ऐकत नाहीत. ते इकडे गेले, ते मिटिंगला गेलेत, नंतर या असं या तसं या उडवाउडीची उत्तर करायची आणि फुकटचा पगार खायचा, एवढे या अधिकाऱ्यांना माहिती. बरं, आणखी काही इच्छुक आहेत तुम्ही कुठनं? मी रमेश करंजावणे, खडकवासला विधानसभा उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि प्रभाग क्रमांक 33 मधून मी इच्छुक आहे. आणखी काही आपण इच्छुकांशी संवाद साधूयात. गेल्या अनेक दिवस झालं लोक तयारी करतायत, खर्च करतायत. आता काही मी कालपासून काही उमेदवारांशी बोलतोय, अक्षरशः हात गुडघे टेकलेत म्हणे, हात टेकतो गुडघ्या काय म्हणतात कोपऱ्यापासून दंडवत घालतो म्हणे इलेक्शन आयोगाला. एवढा खर्च झाला आहे, पण निवडणूक अजूनही लागेल का नाही याची शाश्वत? निश्चित. मी संतोष मध्ये खडकवासल्याचा माजी सरपंच, मी भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार आहे. खर्च हा वैयक्तिक लेवलवरती उमेदवारांनी ठरवायचं की आपण कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत नाही जायचं. राहिला प्रश्न मतदार यादीतला गोळ, तर उद्या दिनांक 4 तारखेला मुख्यमंत्री साहेब आणि निवडणूक मुख्य अधिकारी वाघमारे साहेब यांची सर्व महाराष्ट्रातल्या आयुक्तांबरोबर ती चर्चा होणार आहे की निवडणुकीची तयारी कुठपर्यंत आहे, दुबार नोंदणीची परिस्थिती काय आहे आणि मतदार याद्या तुमच्या किती तारखेपर्यंत निश्चिती होणार आहेत. त्याच्यानंतर ह्या निवडणुकीची तारीख निश्चिती होऊन जाईल. मध्यंतरी त्याच्यानंतरच्या काळामध्ये 7 तारखेपासून जे अधिवेशन लागेल ते 15 तारखेपर्यंत अधिवेशन लागेल. साधारणतः दरम्यानच्या काळामध्ये त्याचा फेरआढावा बैठक होऊन ही इलेक्शन साधारणतः 2 ते 5 फेब्रुवारीच्या दरम्यान लागण्याचे चान्सेस आहेत. कारण सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे 31 तारखेच्या आतमध्ये जानेवारीपर्यंत नवीन महानगरपालिकेमध्ये सर्व उमेदवार बसले पाहिजेत. त्या अनुषंगाने 1-2 तारखेचं एक्सटेन्शनसुद्धा होऊ शकतं, परंतु प्रशासनाचा त्याच्यावरती कारभार चालू आहे आणि प्रयत्न पण चालू आहेत. मतदार यादीमधला जो दुबार नोंदणीचा जो प्रश्न आहे, तर आता जर सर्वसामान्य प्रशासनाने जर बघितलं तर खडकवासला वॉर्ड क्रमांक 33 हा जो आहे दायरी पाट शिवणे याच्यामध्ये देशपांडे पुरमची नावं लागलेली आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला दांडेरी पुलावरची नावं लागले आहेत. एवढा ढिसाळ कारभार आहे. काय झालं ह्या मध्यंतरी काळामध्ये जे प्रशासन बसलेले तो पूर्ण वेळ बसलेला नाही आहे. मध्यंतरी वॉर्ड ऑफिसर पोद्दार मॅडम होतं, 2 महिन्याचा चार्ज मिळाला, त्याच्यानंतर आढाव साहेब आले. त्याच्यामुळं पूर्ण वेळ त्या कामावरती त्यांना लक्ष केंद्रित करता येत नाही. त्याच्यामुळं हा घोटाळा बऱ्याच प्रकारचा निदर्शनास येत आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यावरती हातबल आहेत, पण त्याच्यामध्ये उद्या सकारात्मक निर्णय होण्याचे चान्सेस आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत निर्णय होऊन 7 तारखेला अधिवेशनामध्ये त्याचा सोक्षमोक्ष लागेल. तुम्ही आता सत्ताधारी पक्षाचे आहात, स्वतः फडणवीसांनी देखील याच्याबाबत नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही देखील इतर तुमचे जे सहकारी इच्छुक असतील, भले विरोधी पक्षातले असतील, तुमच्या सहकारी पक्षातले असतील, त्यांच्या मनामध्ये सध्या काय सुरू आहे? कारण काय आहे की 2-3 बाजू आहेत. लोकांचा त्यांच्यावरती दबाव आहे, म्हणजे लोकांची कामं होत नाहीत. अगदी छोट्या छोट्या समस्यांसाठी कुठं ते वॉर्ड ऑफिसला जाणार, कुठं महानगरपालिकेचं, ते येतात तुमच्याकडं.
बरोबर. सो जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे लोक आशेनं जातात, पण त्यांचे कामं होत नाही. त्यामुळं इच्छुकांवरती देखील दबाव आहे. आणि दुसरी गोष्ट खर्चाचा आहे विषय. वेगवेगळे कार्यक्रम असतात, वेगवेगळे कॅम्पेन्स राबवले जातात, त्याचा देखील खर्च वाढला आहे. लोक परेशान झालेत. लोक 5-5, 7-7 वर्ष खर्च करते ते, पण आता योग्य टाइम जो साधल तोच उमेदवार त्याच्यामधनं सक्सेस रेशोला पोहोचू शकतो. पण टायमिंग कधी येईल तेच कळत नाही. आता सुप्रीम कोर्टच्या गाईडलाईनने मगाशी म्हणण्याप्रमाणे मी सांगितलं की 31 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत की या भागातनं कोणत्या परिस्थितीत महानगरपालिकेचे इलेक्शन, जिल्हा परिषद, पंचायत समिती राबवल्या गेल्या पाहिजेत. पण एकंदरीत पाहता वातावरणाचा कल घेता या निवडणुका काही झालं तरी विदिन 3 to 4 मंथ्समध्ये व्हायलाच पाहिजे. कारण नागरिकांच्या ह्या नव्याने जोडलेल्या भागामध्ये टॅक्सचा विषय असेल, इंडस्ट्रीयल शेडला जो 3 रुपयांनी टॅक्स लावला जातो, 5 रुपयांनी टॅक्स लावला जातो, तो परवडणारा नाही आहे. 6 महिन्याचं मिळणारं भाडं त्या टॅक्समध्ये जातं. हे कमी करण्यासाठी आता 34 गावाची समितीसुद्धा त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर असलेल्या स्थानिक समस्या, ड्रेनेज, वॉटर लाईन, तरी हा भाग बऱ्यापैकी पाण्याने सुजलाम आहे. परंतु जर बघितलं तर STP प्लॅन्ट नाहीत, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट नाहीत, ह्याच्यातनं परत पाण्याचं रिसायकलिंग नाही आहे. जे तुमचं अशुद्धीकरण पाणी ते नदीला जाऊन मिळते, नदी त्याच्यामधनं हे होत नाही. पण या भागामध्ये त्या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ते सक्षम उमेदवार आलेच पाहिजेत. माझं तेच म्हणणं आहे की हे ज्या तुम्ही समस्या सांगतायत, सगळेजण जे प्रश्न सांगतायत ते सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. 21-22पासून या भागामध्ये ग्रामपंचायत त्या पण आता डिझॉल्व्ह झालेल्या आहेत, महानगरपालिकेत विलिनीकरण झालेलं आहे. त्यानंतर या भागात लोकप्रतिनिधी नाही आहेत. आमदार सगळीकडे जाऊ शकत नाही. तुमच्याकडं लोकप्रतिनिधी आहेत, फक्त लोकप्रतिनिधी नसल्यामुळं महानगरपालिकेत जाऊन तुम्हाला तेवढा आवाज उठवता नाही. प्रत्येक कॉमन लोकांना हे शक्य नाही. हे पहा, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त उमेदवार नाही असं नाही आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती, नगर परिषद, महानगरपालिका सगळ्याच ठिकाणच्या निवडणुका 2020पासून स्थगित आहे. हा काय वॉर्ड क्रमांक 33चाच प्रश्न नाही आहे. त्याच्या पाठीमागं त्याची अराजकीय कारणं पण आहेत. OBC आरक्षणचा मुद्दा गाजलेला आहे. आत्तासुद्धा झालेलं OBC आरक्षण 50%च्या अभाव गेलेलं आहे. ह्या सगळ्या क्रायटेरियामुळे त्या इलेक्शन लांबणीव पडलेले आहेत. त्याची फेररचना लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे आम्हाला. पण खर्च करून दमले त्यात नाविलाज जाता. तुम्ही कुठून लढवण्यासाठी निवडणूक इच्छुक आहात? तुमचा परिचय? मी रुपेश आबासाहेब गुले, नांदेड गावचा उपसरपंच म्हणून काम करत होतो. आता नवीन समाविष्ट गावात झालेला मंडलाध्यक्ष म्हणून काम पाहतो. आज पहिला विषय हा की सर्व पक्ष म्हणायचे की बाबा BJPच्या हातात निवडणूक आहे. हे परवाच्या फडणवीस साहेबांच्या ह्यामध्ये झालं किंवा निवडणूक आयोग हा त्यांच्या ह्यानेच काम करतो, त्यांच्या कलाने काम करतो आहे. पहिला विषय की आणि जे त्यांचे BLO असतात ते नवीन नेमलेले असतात, त्यांना कुठल्या गोष्टीचं माहीत नसतं. त्यामुळे याद्यांचा अगदी बदल होतो आहे. त्यासाठी ठोस पाऊल त्यांनी उचललं पाहिजे. आणि ह्या समस्या तर आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासन काम करत नाही, त्याच्यासाठी पाठपुरावा चालूच आहे. आणि जे समस्या सोडवायचा प्रयत्न सर्वजण करतोच आहे आपण गोष्टीचा. तुमच्या इच्छुकांचा खर्च खूप व्हायला लागला आहे, वाढतच चालला आहे. ना ते इच्छुकांचा खर्च म्हणजे तुम्ही निवडणूक आली म्हणून इच्छुक झाला असाल तर ते तुमच्या ह्याच्यात आहे. तुम्ही जनसेवा करायसाठी पाहिजे. आज मी ग्रामपंचायतमध्ये नव्हतो तरी काम करत होतो. किंवा आमच्या कुटुंबाची तीच आहे, आजोबा आमचे सरपंच होते, वडील उपसरपंच राहिलेत. पण असं कुठल्या ह्याच्यातून पाहिलं नाही की फक्त आम्ही जनसेवेप्रमाणे बघतो. आता प्रत्येकाचा कल कशा पद्धतीचा तो त्याच्या पद्धतीच्या गोष्टी. आता अनेक आपण बघतोय देवदर्शनाला नेतात लोक किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतायत. त्याच्यात भरपूर खर्च आहे. देवदर्शनाला एखादी ट्रिप न्यायची म्हणजे भरपूर खर्च आहे. आता तुम्हाला आकर्षित त्याशिवाय करू शकत नाही ना. कामाच्या ह्याच्यातून तुम्ही झालं पाहिजे पहिल्या गोष्टी. निवडणूक लांबल्यावर खर्च पाण्यात जाऊ शकतो ना. तो आता पुढचा प्रश्न याच्यात आला. आणि तुम्ही खर्च किती करायचा, कसा करायचा, हा तुमच्या ह्याच्यावर गोष्टीतून आहे. तुम्ही जनतेची कामं केली तर तुम्हाला काय खर्च करण्याच्या गोष्टी पडणार नाहीत. तुम्ही ज्यांच्या हे सोडवल्या पाहिजे समस्या, हे महत्त्वाचे आहेत. समजा इन केस काही कारणास्तव जर या निवडणुका लांबल्या, शक्यता तशी अजून काय कोणी घोषित नाही केलं, पण जसे वातावरण तयार होत आहे, तर या भागातल्या लोकांना नेमक्या कुठले प्रॉब्लेम फेस करावे? नमस्कार, मी किरण गुलाबराव आगवणे, किरकटवाडी उपसरपंच. आपण लोकशाहीचे तिसरे स्तंभ म्हणून ओळखले जाता. त्यामुळं सर्वप्रथम आम्ही सर्व इच्छुकच आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण खऱ्या अर्थाने आमचा आवाज नागरिकांपर्यंत आणि शासनापर्यंत पोहोचवतो. त्यामुळं मी सर्वप्रथम आपले आभार मानतो. आपण जो ह्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला की निवडणुका ज्या लांबणीवर गेल्यानंतर इथं जे काही प्रश्न भेडसावतात नागरिकांना, तर त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की हे खरंच आहे की निवडणुका जर झाल्या तर इथं लोकप्रतिनिधी
असल्याकारणाने जे नागरिकांना जे महानगरपालिकेमध्ये जाऊन त्यांच्या काय बाजू मांडायच्या असतात त्या इथल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून ते मांडू शकतात. त्यांचं जाणं येणं किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या थांबू शकतात. त्यामुळे निवडणुका होणे हे अत्यंत गरजेचं आहे विषय. इच्छुकांच्या मनात सध्या काय सुरू आहे? काय होतील पारदर्शकपणे निवडणुका वेळेत होतील? निवडणुका ह्या पारदर्शकतेने निश्चितच होणार आहेत. कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे देखील आत्ता निवडणूक आयोगाच्या वर ताशेरे ओढत आहेत की त्यांचा जो ढसाळ कारभार चाललेला आहे त्यामुळं निश्चितच ते काही ना काहीतरी ह्यावर उपाययोजना करून निवडणुका कशा पारदर्शक होतील ह्यासाठी प्रयत्न करतील. तुमचा परिचय द्या. तुम्ही कुठून निवडणूक लढवण्यासाठी? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवणार. नाव सांगा. माझं नाव संदीप पाटील बहुमते. मी माजी तालुका प्रमुख आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा. सध्या निवडणुकांचं आपण बघितलं असेल, पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत तर त्याचा रिझल्ट 20 तारखेला लागणार आहे आणि एकंदरीतच निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे त्याच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत या सगळ्या परिस्थितीत? निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे त्याच्यावर आमचे पक्षप्रमुखही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ताशेरे ओढलेले आहे. निवडणूक आयोगाचा आत्ता जो कारभार चालला आहे तो चुकीचा आहे. आत्ताच किरण भाऊंनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबही त्याच्यावर काल परवा ते ताशेरे ओढत आहेत. तर ते बरोबर आहे की कारभार हा स्वच्छ असला पाहिजे, त्याच्यातनं जनतेला त्याचा लाभ घेता आला पाहिजे. पण आता इथं तुम्ही अनेक इच्छुकांशी पण बोलत असाल, इच्छुकांच्या मनात तुमच्या मनात काय सुरू आहे? माझ्या मनात काय, निवडणूक झाली पाहिजे. या भागामध्ये अनेक वर्ष निवडणुका नाही आहेत, तिथं लोकप्रतिनिधी नाही आहे, तर सामान्य माणसाला धीर द्यायला कोणी लोकप्रतिनिधी असेल त्या लोकांची कामं होतील. छोट्या छोट्या कामांसाठी लोकांना या ठिकाणी त्रास होते. आम्ही गेले अनेक वर्ष या भागामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहोत. आम्ही निवडणुकीपुरतं काम करत आहे. आम्ही गेले अनेक वर्ष आम्ही समाजासाठी झटत आहोत. तर आम्ही या निवडणुकीची वाट पाहत आहोत. पण आता हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासक इकडं सगळं कारभार बघतंय. 32 गावं जेव्हापासून इकडचे समाविष्ट झालेले आहेत, या ठिकाणी काय सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत? लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होत आहेत का प्रशासक राज? प्रशासक हे आत्ता सध्या तसं अपेक्षा पूर्ण होत नाहीत. प्रशासकावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी लोकप्रतिनिधीची अत्यंत गरज आहे. तर आपण बघितलं की एकंदरीत आपण जवळपास सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींशी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणुका वेळेत व्हाव्या ह्या सगळ्यांच्याच अपेक्षा आहेत. या ठिकाणी जे 32 गावं समाविष्ट झालेले आहेत त्या ठिकाणी अनेक सोयीसुविधा नसल्यामुळं अनेक लोकांना वेगवेगळ्या पद्धतीच्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. निवडणूक आयोगाला त्यांच्याकडनं वारंवार विनंती करण्यात येते की हा सगळा कारभार सुधारा आणि वेळेत निवडणुका घ्या. कारण या भागामध्ये जवळपास 2021-22 पासून या ठिकाणी ग्रामपंचायती ज्या होत्या त्या डिझॉल्व्ह झाल्या, महानगरपालिकेमध्ये विलीन करण्यात आल्या आणि त्यावेळेपासून या भागामध्ये लोकप्रतिनिधी नाही आहे. हा अतिशय म्हणजे या भागाचं डेव्हलपमेंट वेगानं होतं आहे, मात्र त्या प्रमाणात इकडं लोकप्रतिनिधी असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना या भागातल्या लोकांना करावा लागतो आहे. तर तसं आपण इथंच थांबूया. धन्यवाद.